शेअर झाले स्क्रीन राईट. हॅलो. ओके फाईन गाईज. सो काल काय झालं ते तर तुम्ही बघितलेलंच असणार आहे. काल आपण थोडंसं डिस्कस केलं की इटरेटर कसं वर्क करतं, इटरेटर म्हणजे काय, कर्सर म्हणजे काय असतं, ते थोडंसं डिस्कस करण्याचा प्रयत्न केला आपण. ठीक आहे. आणि आपण बघितलं की इटरेटर कशासाठी यूज केला जातं की जे की आपण मल्टिपल एलिमेंट स्टोअर करते ओके कलेक्शन मध्ये, त्या एलिमेंट्सला वन बाय वन इटरेट कसं करायचं, म्हणजे वन बाय वन एलिमेंट वाईज कसा प्रोसेस करायचा. सो दॅट इज द इटरेटर और कर्सर इन जावा. ओके. त्या मग आपण एक लिस्ट बनवली होती स्ट्रिंगची आणि त्या लिस्टला काय केलेलं, इटरेट करण्याचा प्रयत्न केलेला. आता आपण जे नॉर्मली प्रिंट करत असतो त्याच सोबत सोबत आपण हे पण बघितलं की युजर कडनं डेटा गेट कसा करायचा आणि लिस्ट मध्ये स्टोअर कसा करायचा. तो सिंपल डू व्हाईल लूपचा यूज केलेला आपण. त्यामध्ये युजरला चॉईस दिलेली की तुम्हाला परत परत डेटा एंटर करायचा असेल तर एस करा, अदरवाईज नो करा. आता हा असा सिंपलचा काल आपण प्रोग्राम केलेला होता. ओके ठीक आहे. सो आता थोडंसं पुढे जाऊया आणि पुढे जाऊन आपल्याला काय करायचं, थोडंसं डेटा स्ट्रक्चर मध्ये थोडंसं कॉम्प्लेक्स डेटा स्ट्रक्चर काय असतं, आपण यामध्ये कशा पद्धतीने डेटा स्टोअर करू शकतो. ओके. आता आपल्याकडे कॉम्प्लेक्स डेटा म्हणजे काय असतं ते बघायचं आपल्याला. ठीक आहे. तर आता आपण जसं बघतोय की काय एक आपण ऍरे लिस्ट क्रिएट करतो, लिस्ट डेटा स्ट्रक्चर बघत आहे. तर ऍरे लिस्ट जे बघत आहे तर ऍरे लिस्ट कशासाठी बघितली, इंटिजर बघितली, फ्लोट साठी डेटा स्टोअर केला, ओके, स्ट्रिंगचा डेटा स्टोअर केला आणि त्याला इटरेट केला. आता इटरेट करून त्याच्यात जे काही लॉजिक लावायचे तुम्हाला ते लॉजिक लावू शकता. हे मेथड आपण कॉल केलेलं ओके, शो इंटिजर ऑपरेशन सॉरी इटरेट ऑपरेशन नावाचं. त्याला लिस्ट पास केलेली, तर लिस्ट इथं गेट केली आपण, ती लिस्ट ऍज इट इज गेट करून त्याला इकडे काय केलं, ओके, इटरेटर क्रिएट केला आपण इकडे. सो दिस इज वॉट इटरेटर क्रिएट करण्याचा वे. बाय युझिंग इटरेटर मेथड वी हॅव टू ओके क्रिएट द इटरेटर, वी हॅव टू गेट द इटरेटर. सो इटरेटर इंटरफेस आहे हा इटरेटर इंटरफेस कलेक्शन मध्ये मिळत असतो आपल्याला. तर इटरेटर इंटरफेसचा आपण ऑब्जेक्ट क्रिएट केला बाय युझिंग इटरेटर मेथड ऑफ युअर कलेक्शन इंटरफेस. सो त्याचा मेथडचा यूज करून आपण ऑब्जेक्ट बनवला. तो इट विल सपोर्ट थ्री मेथड, दॅट इज वॉट ओके हॅज नेक्स्ट मेथड, नेक्स्ट मेथड इज देअर अँड देर इज अ रिमूव्ह मेथड पण हा सपोर्ट करतो. पण आपण सध्याला हॅज नेक्स्ट आणि नेक्स्टचाच यूज करतो. जनरली आपण जास्त रिमूव्ह मेथडचा यूज करत नसतो. ठीक आहे. करायचं असेल तर तुम्हाला डायरेक्टली जसं नेक्स्ट यूज केला तसं रिमूव्ह करायचं. ओके येईल, नो इश्यू. ओके. तुमचा जो काही ऑब्जेक्ट असेल इटरेटरचा ऑब्जेक्ट डॉट रिमूव्ह केले की तो पर्टिक्युलर एलिमेंट करंट एलिमेंट रिमूव्ह केला जाईल लिस्ट मधून आपल्या. ठीक आहे. तर अशा वेळी आपण ह्या ओके लिस्टचा यूज करू शकतो, इटरेटरचा यूज करू शकतो आणि तुमच्या एलिमेंट्सला वन बाय वन प्रोसेस करू शकतो. त्या व्हाईल लूप मध्ये जेवढे काही एलिमेंट्स असतील तुमचे तेवढे सगळे एलिमेंट्स आपण इकडे प्रोसेस करून ओके मॅनेज करू शकतो. तर यामध्ये आपण लॉजिक केलेलं, आपल्याला सगळ्यात ओके मोठी स्ट्रिंग काढायची होती ज्याच्यात जास्त लेंथ वाली क्रिएट ओके. सो त्यासाठी बिग नेम नावाचं एक व्हेरिएबल क्रिएट केलं होतं आणि त्यात बिग नेम मध्ये आपण थोडंसं लॉजिक लावून काम करून घेतलेलं इकडे. ठीक आहे. आणि त्याला इकडे शेवटी प्रिंट केलं, ट्राय कॅच यूज करून त्याला मॅनेज पण केलेलं. काल आपण या सगळ्या गोष्टी डिस्कस केलेल्या. ओके. जर कोणी ऑब्सेंट असेल तर कालचा जो काही व्हिडिओ आहे तो मी ओके रेफर करा. ठीक आहे. सो अपलोडेड आहे ऑलरेडी तो व्हिडिओ. सो हे आपण लास्ट लेक्चर मध्ये बघितलं. आज आपण काय करणार आहोत, जसं की इथं लिस्ट आपण ही बनवली होती, कशीची बनवली तर लिस्ट ऑफ स्ट्रिंग बनवलेली आपण इकडे. सो आता आपल्याला काय करायचंय, आपला युजर डिफाईन जो डेटा असतो, लिस्ट ऑफ स्ट्रिंग म्हणजे कसं, आता हा झाला प्रिमिटिव्ह टाईप डेटा. ठीक आहे. जो जावा सपोर्ट करतो आपल्याला. ठीक आहे. जावा प्रोव्हाइड करतो. आता आपल्याकडे कसं आहे, लिस्ट ऑफ स्टुडंट असेल, लिस्ट ऑफ एम्प्लॉईचा डेटा असेल, तर त्या डेटाला कसं मॅनेज करायचं कलेक्शन मध्ये, तर तो डेटाच आहे. डेटाला मॅनेज करण्यासाठी आपण काय करतो, डेटा स्ट्रक्चरचा यूज करतो. आणि डेटा स्ट्रक्चर जावामध्ये काय सपोर्ट केलेलं आहे ओके ऍज अ कलेक्शन फ्रेमवर्क म्हणून आपल्याला त्याने सपोर्ट केलं. मल्टिपल क्लासेस आर देअर. सो आपण ओके लाईन वन बाय वन आपण एक एक स्टेपनी पुढे जाणार आहोत. आता आपल्याला आज जे बघायचंय दॅट इज वॉट युजर डिफाईन डेटा सोबत आपण कसं इकडे मॅनेज करणार आहोत. दॅट इज द व्हेरी इम्पॉर्टंट थिंग्स. ओके. तो त्यासाठी काही सिम्पलसा हा जो प्रोजेक्ट आहे ओके यामध्येच आपण थोडंसं कंटिन्यू करूया. तर आता जी आपली लिस्ट अशी बनत होती, आता लिस्ट कशी बनणार आहे आपली, सिंपल जर सांगायचं झालं तुम्हाला तर नाव ओके आर लिस्ट विल बी लाईक समथिंग ओके. सो हा लिस्ट असेल आपला. लिस्ट मध्ये काय तर सपोज एम्प्लॉयचा ऑब्जेक्ट आहे माझ्याकडे, एम्प्लॉयचा ऑब्जेक्ट. सो लिस्ट ऑफ व्हॉट, लिस्ट ऑफ एम्प्लॉय. म्हणजे मी सांगत आहे आपल्या जेबीएम ला की जी आम्ही लिस्ट बनवतोय त्या लिस्ट मध्ये फक्त आणि फक्त एम्प्लॉयचा डेटा स्टोअर केला जाईल, यापेक्षा व्यतिरिक्त कुठलाही डेटा स्टोअर केला जाणार नाही. सो जेवढे काय तुम्हाला एम्प्लॉयचे ऑब्जेक्ट स्टोअर करायचे असतील लिस्ट मध्ये, सो तेवढे तुम्ही काय करू शकता, आपले ऑब्जेक्ट इकडे स्टोअर करू शकता. सो EMP
list equal to new. Now we have to use the array list use करायचं, array list use करा. ओके, लिंक लिस्ट यूज करायचं, लिंक लिस्ट यूज करा. वेक्टर और स्टॅक कुठलंही तुम्ही डेटा स्ट्रक्चर यूज करू शकता टू इम्प्लिमेंट लिस्ट डेटा स्ट्रक्चर. ओके, सो array लिस्ट, सपोज मी array लिस्ट चा इथे यूज करतोय. ओके, तुम्हाला इकडे ब्रॅकेट मध्ये जर द्यायचं असेल तुम्हाला, इफ यू वॉन्ट टू ओके प्रोव्हाइड सम एम्प्लॉई, हे तुमच्यावरती डिपेंड आहे, हे द्यायचं तुम्ही इकडे द्या, अदरवाइज यू कॅन कीप इट एम्प्टी ऍज अ ब्रॅकेट. ठीक आहे. सो अशा वेळी आपल्याला लिस्ट बनवायचे, यामध्ये एम्प्लॉय असणार आहेत, एम्प्लॉयचे मल्टिपल ऑब्जेक्ट्स आपल्याला यूज करायचे. सो मल्टिपल ऑब्जेक्ट आपल्याला क्रिएट करावं लागतील आणि ते मल्टिपल ऑब्जेक्ट आपल्याला ईएमपी लिस्ट मध्ये ऍड करावं लागतील. जसं काही कलेक्शन मध्ये एक गोष्ट लक्षात घ्यायची, ज्यावेळेस आपण डेटा ऍड करतो आणि ज्यावेळेस त्यातनं डेटा प्रोसेसला गेट करत असतो, ओके, ज्या फॉर्म मध्ये डेटा ऍड केला गेलेला आहे, ज्या फॉर्मॅट मध्ये डेटा आपण ऍड केला कलेक्शन मध्ये, त्याच फॉर्मॅट मध्ये डेटा आपल्याला मिळणार आहे ज्यावेळेस आपण त्यातनं रिट्राइव करू फॉर एनी पर्पज, फॉर ओके प्रोसेस करने के लिए, या फिर आप बोल सकते हो कि उसको डेटा को आपको शो करना है. सो फॉर एनी पर्पज वी हॅव टू यूज व्हॉट, वी हॅव टू यूज द सेम फॉर्मॅट. जसं की आता मी एक्झाम्पल जर दिलं, यामध्ये मी लिस्ट ऑफ एम्प्लॉई स्टोअर केली, लिस्ट ऑफ एम्प्लॉई क्रिएट केली आणि त्यात एम्प्लॉईचे ऑब्जेक्ट मी मध्ये ऍड केलेले असतील, ज्यावेळेस मी त्याला प्रोसेस करेल तर ऑब्विसली मला एम्प्लॉईचे ऑब्जेक्टच मिळणार आहेत. ओके, सो तुम्हाला त्याच फॉर्म मध्ये डेटा काय करावा लागेल, गेट करावा लागेल. ओके, सो सिम्पली मी तुम्हाला हे प्रॅक्टिकली दाखवून देईल, सो इट विल बी इझी फॉर यू. ओके, सो त्यातल्या त्यात इम्पॉर्टंट म्हणजे काय, आता या केस मधून इथून पुढे जसं की तुम्ही ऑब्जेक्ट लेवल डेटा जर तुम्ही इकडे यूज करायला लागलात, युजर डिफाईन ऑब्जेक्ट्स होय या फिर दुसरे कुठले ऑब्जेक्ट असतील, तर या केसमध्ये इम्पॉर्टंट आहे की तुम्ही त्या डेटाला प्रॉपर वेने इटरेट कराल, म्हणजे वन बाय वन डेटा प्रोसेस करणं इज व्हेरी इम्पॉर्टंट. आतापर्यंत आपण जो सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटल मध्ये लिस्ट प्रिंट करत होतो, ती काय होत होती, ऍज अ स्ट्रिंग फॉर्मॅट मध्ये तुम्हाला ती लिस्ट प्रिंट करून द्यायची ते. ठीक आहे, डिफॉल्ट मध्ये. पण जनरली आता बघितलं तर आता तसं प्रत्येक वेळेस ते तर चालणार नाहीये. ओके, ते तर तुम्हाला माहितीच आहे की कसं करायचं. पण ज्यावेळेस लॉजिकची गोष्ट येते, तुम्हाला काहीतरी प्रोसेस करायचं डेटाला, तर डेटा वन बाय वन एलिमेंट वाईज तुम्ही डेटा ऍक्सेस करणं इम्पॉर्टंट आहे. जसं की आपण याआधी ऍरेचा करायचो, राईट. ऍरेला वन बाय वन एलिमेंट वाईज आपण प्रोसेस करण्यासाठी ओके फॉर लूप आणि त्याचा इंडेक्स नंबर यूज करायचो. एक्झॅक्टली सेम इकडे काय लागेल, आपल्याला इटरेटर्स लागतील इकडे आपल्याला यूज करायला. ठीक आहे, तर इटरेटर मध्ये जो सगळ्यात इम्पॉर्टंट आणि सगळ्यात पहिला जो इटरेटर आहे, दॅट इज व्हॉट युअर इटरेटर इट सेल्फ इंटरफेस आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता एन्युमरेशन, अँड आफ्टर दॅट ओके वी ऑल्सो हॅव लिस्ट इटरेटर. असे 3 टाईपचे इटरेटर्स आपल्याला मिळत असतात जावात, ज्याला की कर्सर्स पण आपण म्हणत असतो. त्या कर्सरचा यूज करायचा आहे. बट हा इटरेटर नावाचा जो कर्सर आहे, तो इटरेटर कर्सर इज अ ग्लोबल और यू कॅन से युनिव्हर्सल ओके इटरेटर, म्हणजे तो कुठल्याही सेट सोबत, कुठल्याही सेटच्या क्लास सोबत, लिस्टच्या क्लास सोबत या फिर क्यूच्या क्लास सोबत तुम्ही त्याला यूज करू शकता. क्लिअर आहात गाईज इतकं? हॅलो, हॅलो गाईज, हॅलो. ओके, ठीक आहे. थोडस पुढे जाऊया गाईज, मी तुम्हाला थोडस दाखवतो एक्झिक्यूट करून की हे कसं ओके वर्क करतं. थोडस फोकस करा. ओके, एक नवीन पॅकेज क्रिएट करतो इकडे. लिस्ट डॉट स्टुडंट ईएमपी एम्प्लॉय करूया आपण. ईएमपी नावाचं पॅकेज क्रिएट करूया. एम्प्लॉयचा डेटा असेल यामध्ये. ओके, सो त्यासाठी आपल्याला आधी एक सगळ्यात पोजो क्लास क्रिएट करायचा आहे, एम्प्लॉयचा पोजो क्लास. सो विल क्रिएट ए क्लास कॉल्ड एज एम्प्लॉय. हा आपला पोजो क्लास क्रिएट झालेला आहे एम्प्लॉय नावाने. आता या क्लासला काही आपल्याला प्रॉपर्टीज क्रिएट करावं लागतील आपल्या एम्प्लॉयच्या. ऑल प्रॉपर्टीज आर प्रायव्हेट. इंट ई आय डी, एम्प्लॉयचा आयडी असणार आहे. स्ट्रिंग नेम ऑफ युअर एम्प्लॉई. तुम्हाला जो काही डेटा गेट करायचा तो डेटा करू शकता.
सॅलरी ऑफ युअर एम्प्लॉय. ठीक आहे, तर हे सगळे आपण फील्ड इथे घेतलेत. सो त्यासोबत सोबत आपण इकडे एम्प्लॉयचे काय करणार, एक डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर क्रिएट करणार इकडे. हा जरा डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर. देन वी हॅव टू क्रिएट ए पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर. सो अल्ट एस करून तुम्ही सोर्स मेनू मध्ये जाऊ शकता अँड जनरेट ओके कन्स्ट्रक्टर युजिंग फील्ड, सी फील्ड सिलेक्ट करून सगळ्याच फील्डचा कन्स्ट्रक्टर क्रिएट करणार तुम्ही इकडे. अँड आफ्टर दॅट अल्ट एस करायचं अगेन अँड देन वी हॅव टू जनरेट द गेटर सेटस हिअर. सो सगळ्याचे गेटर सेटस करायचे तर सिलेक्ट ऑल करून इकडे सगळे गेटर सेटस क्रिएट करून घेतले आपण. तर यावेळी आपला हा पोजो क्लास रेडी झालेला आहे. ओके, सो यामध्ये आपला पूर्ण डेटा आपल्याला आता शो करायला जाईल. ठीक आहे, आता आपल्याला याचा यूज करता येईल कुठेही. आता इकडे एक सिंपलचा मी क्लास करणार क्रिएट परत. एम्प्लॉय ऑपरेशन नावाचा क्लास क्रिएट करतोय आपण. यामध्ये आपल्याला लिस्ट इम्प्लिमेंट करायची. ओके, नंबर ऑफ एम्प्लॉईज आपल्याला त्या लिस्ट मध्ये स्टोअर करून त्याला इटरेट कसं केलं जातं हे परत आपण इकडे बघणार आहोत. सो त्यासाठी आपल्याला ऑब्विसली मेन मेथड लागेल. सो विल क्रिएट ए मेन मेथड फर्स्ट हिअर. सो मेन मेथड मधून आपण काय करणार आहोत, वेलकम, कारण फ्लो इम्पॉर्टंट असणार आहे. यामध्ये आपल्याला ऑब्जेक्ट क्रिएट करायचा आहे एम्प्लॉई ऑपरेशन. एम्प्लॉई ऑपरेशन EOP इक्वल टू न्यू एम्प्लॉई ऑपरेशन. ऑब्जेक्ट तर क्रिएट झालेलं आहे आपल्याला. आता सिंपलचं ओके एक मेथड क्रिएट करूया गाइज आपण इकडे आणि त्या मेथडला आपल्या मेन मेथड मधून कॉल करायचं. सो सिंपल पब्लिक रिटर्न टाइप काहीच नसणार आहे, व्हॉइड. आता आपल्याला काय करायचं, फर्स्ट इज व्हॉट वी हॅव टू क्रिएट ए लिस्ट. सो आता आपण इकडे एम्प्लॉय गेट करणार आणि ते लिस्ट मध्ये ऍड करणार आहोत. सो एक मेथड आपण इकडे क्रिएट करूया, गेट एम्प्लॉय डेटा. यावेळी हा एम्प्लॉय डेटा गेट करणार आणि सेकंड मेथड आपण काय करणार आहोत इकडे, सपोज void शो एम्प्लॉय डेटा. आता आपल्याकडे मल्टिपल एम्प्लॉईज असणार आहेत. सो आपल्याला लिस्ट क्रिएट करावं लागेल. सो आपण ग्लोबली एक लिस्ट क्रिएट करतोय, लिस्ट ऑफ व्हॉट, लिस्ट ऑफ एम्प्लॉय. सो लिस्ट ऑफ एम्प्लॉय क्रिएट करायचे तर लिस्टला इम्पोर्ट करा फर्स्ट युटिल पॅकेज मधनं. सो लिस्ट इम्पोर्ट झाली. आफ्टर दॅट वी हॅव टू इम्पोर्ट द एम्प्लॉय हिअर. एम्प्लॉय इम्पोर्ट झाला तर EMP ओके लिस्ट इक्वल टू इनिशियली हा असेल नल. ठीक आहे, आणि त्याला आपण कुठे मेमरी अलोकेट करणार आहोत, तर या इकडे मेमरी त्याला अलोकेट. EMP लिस्ट इक्वल टू न्यू काय तर इम्प्लिमेंटेशन असणार त्याचं array list. सो वी हॅव टू इम्प्लिमेंट द array list हिअर. सो array list ऑफ एम्प्लॉय. सो यामध्ये या प्रकारे आपण ही लिस्ट ओके क्रिएट केलेली आहे आणि त्याला इनिशियलाइज केलेलं आहे, त्याला मेमरी अलोकेट केलेली आहे. ओके, तर ही लिस्ट इथे क्रिएट झालेली आहे. आफ्टर दॅट व्हॉट वी हॅव टू डू, वी हॅव टू गेट द डेटा. नाउ आता वी हॅव टू क्रिएट सम एम्प्लॉय. गाईज इनिशियली मी काय करतो, इकडे एम्प्लॉय हार्ड कोड क्रिएट करतो, म्हणजे स्टॅटिकली डेटा आपण त्याला ओके असाइन करूया आणि तो एम्प्लॉय आपण लिस्ट मध्ये ऍड करूया. सो त्यासाठी आपण इकडे फर्स्ट ट्राय कॅच मेकॅनिझम इम्प्लिमेंट करूया. एम्प्लॉय ऑपरेशन डॉट गेट एम्प्लॉई डेटा मध्ये हा एक्सेप्शन आहे. आपण फक्त एवढंच मेसेज प्रिंट करूया. देन E डॉट प्रिंट स्टॅक ट्रेस करून टाकून देऊ. ओके, हा झाला गेट करून एम्प्लॉयचा डेटा इकडे. यामध्ये आपल्याला एम्प्लॉयचे ऑब्जेक्ट क्रिएट करायचे गाईज. सो फर्स्ट एम्प्लॉय आपण क्रिएट करूया. एम्प्लॉई E1 इक्वल टू न्यू एम्प्लॉई. ठीक आहे, आता E1 मध्ये डेटा स्टोअर करायचा आपल्याला. E1 डॉट there is a method okay we have to use that is add. sorry E1 मध्ये add मेथड नसणार आहे. E1 मध्ये डेटा सेट करायचा. सो सेट करायचा आपल्याला, सेट EID 101. सपोज तुम्ही काही आयडी देऊ शकता. E1 डॉट अगेन सेट करा काय, the name of your employee. name is what, सपोज अजय पाटील दिलं. E1 डॉट सेट
सपोज जेंडर सेट करतोय मेल e1 डॉट सेट मोबाईल नंबर then e1 dot set email id ठीक है and after that what we have to set, we have to set the e1 dot set salary of your employee. Salary is what, suppose 55,000 something. ओके सो यावेळी तुमचा फर्स्ट एम्प्लॉय क्रिएट केलेला आपण ओके अँड देन वी हॅव टू ऍड दिस एम्प्लॉय इन टू लिस्ट. ओके आता एक करू शकता तुम्ही मल्टिपल एम्प्लॉय एकाच वेळेस ऍड करू शकता किंवा वन बाय वन जसा एम्प्लॉय क्रिएट होतो तसा तुम्ही लिस्ट मध्ये ऍड करू शकता. सपोज आपण 3 एम्प्लॉय क्रिएट करू इकडे. सो अशा वेळी 3 एम्प्लॉईज आपण इकडे क्रिएट केलेले आहेत. सिंपल सा स्टॅटिक डेटा आहे गाइस. इझी आहे फार. 2 सगळीकडे 2 करायचं कारण हा सेकंड ऑब्जेक्ट आहे आपला. देन नाव चेंज करायला लागेल आपल्याला त्याचं. हा E3 चा डेटा प्रिपेअर करू आपण नाव आता. आणि आपण लिस्ट यूज करतोय सो तुम्हाला लक्षात घ्यायचं की लिस्ट म्हणजे काय. ओके इन्सर्शन ऑर्डर मेंटेन करणे, डुप्लिकेट डेटा अलाउ करणे अँड त्यात तुम्ही काय करू शकता इंडेक्स मॅनेज करणे. या तिन्ही गोष्टी इकडे येणार. सोबत सोबत कलेक्शनचा जो रूल आहे डायनामिक इन नेचर, इट ऑल्सो फॉलो द डायनामिक इन नेचर. ऍज मेनी ऍज एम्प्लॉय तुम्ही यामध्ये स्टोअर करू शकता. अच्छा 3 एम्प्लॉय क्रिएट केलेत. नाउ वी हॅव टू यूज द emp list dot add. नाउ वी हॅव टू ऍड e1 e2 e3 वॉट एव्हर जो काही डेटा आहे आपल्याकडे तो डेटा आपल्याला ऍड करायचा आहे. फर्स्ट मी ऍड केला e1 देन e2 देन e3. हा e2 हा आपला एम्प्लॉय मध्ये डेटा ऍड झालेला आहे गाइस. आपली एम्प्लॉयची जी लिस्ट आहे ग्लोबल आहे म्हणजे ती पूर्ण क्लास मध्ये थ्रूआउट ती ऍक्सेसिबल असणार आहे. सो त्या ग्लोबल लिस्ट मध्ये आपण असे 3 एम्प्लॉई ऍड केलेले आहेत. ओके क्लियर गाइस. सो फर्स्ट वी हॅव टू क्रिएट एम्प्लॉय ऑब्जेक्ट अँड देन वी हॅव टू ऍड इट इनटू द लिस्ट. नाव आता याच गोष्टी आपल्याला इकडे प्रिंट करायच्या आहेत. ओके सो मी या मेथड मध्ये येतोय शो मेथड मध्ये आणि इकडे एक मेसेज देतोय ओके एम्प्लॉय डेटा लिस्ट. अँड सपोज मी जर त्याला डायरेक्टली प्रिंट करायचा प्रयत्न केला SYS केलं अँड ओके एम्प्लॉय लिस्ट करून असं मी जर प्रिंट केलं emp लिस्टला तर काय डेटा आपल्याला मिळतो आपण तो इनिशियली बघूया आणि नंतर आपण चेक करू की ओके आपल्याला काय करायला पाहिजे. सो त्यासाठी गाइस eop डॉट पहिलं गेट वाला मेथड कॉल करायचे फर्स्ट. सो गेट एम्प्लॉय डेटा कॉल करेल मी अँड eop डॉट देन वी हॅव टू कॉल द शो एम्प्लॉय डेटा. सो यावेळी काय होईल आपला डेटा गेट केला जाईल अँड शो केला जाईल. सो क्लिअर आहात गाइस तुम्ही राईट गेटिंग. ओके सो सिंपल सा मी आता हा प्रोग्राम रन करणार. सो फर्स्ट इट विल ओके गो टू एम्प्लॉय डेटा गेट एम्प्लॉय डेटा देन इट विल क्रिएट एम्प्लॉय 1 2 3. that employee will get add into your list add झाली मेथड कंप्लीट होईल. रिटर्न टू युअर मेन मेथड. आफ्टर दॅट वी आर गोइंग टू कॉल
okay, show employee data, then it will move to show employee data, and then it will try to print this particular list data, whatever the data in that particular list. but लक्षात घ्या ऑब्जेक्ट लेवलचा डेटा जो असतो तो डेटा डायरेक्टली प्रिंट न होता त्याचा काय केला जातो गाईज, त्याचं पॅकेज आणि त्याच्या पुढे तुम्हाला @ करून काहीतरी कोड तुम्हाला प्रिंट करून दिला जातो. ओके, तर सेम वेनी जसं आपण एम्प्लॉयला प्रिंट करायला ईला प्रिंट करायला गेले की इश्यू येईल, तसाच आता आपल्याला इकडे इश्यू येणार आहे. ओके, पण आपण ऑब्झर्व करूया फर्स्ट, देन काय सोल्युशन असेल, कशा पद्धतीचं आपण त्याला मॅनेज करूया हे आपण बघण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे, सेव्ह केला गाईज, तुमचा एक्झिक्यूट झालेला आहे प्रोग्राम आणि तुमच्या समोर हे आउटपुट आलेलं आहे. तर तुम्ही जर थोडं ऑब्झर्व कराल गाईज इकडे, तर बघा वेलकम टू द मेन मधनं गेला. ओके, एम्प्लॉय डेटा क्रिएट झाला फर्स्ट. ओके, क्रिएट झाल्यानंतर तो कुठे आलाय, एम्प्लॉय डेटा लिस्ट मध्ये म्हणजे शो मध्ये आलाय तो, आणि ही एम्प्लॉय लिस्ट बघा कशा पद्धतीने शो करतोय हे बघा. ओके, इथून इतकी एम्प्लॉय लिस्ट शो झाली. पण तुम्हाला इकडे काही कळणार आहे का, डेटा काही समजतोय का इकडे आपल्याला? ठीक आहे, इंटिजर, फ्लोट, डबल, स्ट्रिंग टाइप डेटा असेल तर तुम्हाला तो स्ट्रिंग मध्ये दाखवून देईल, पण स्टुडंटच्या डेटाला तो जर प्रिंट करायला गेला तो काय होतो, हा बघा एम्प्लॉय 1 चा डेटा इकडे असं दाखवला त्यांनी, एम्प्लॉय 2 चा डेटा दाखवलाय, कारण हा ऑब्जेक्ट लेवल डेटा आहे. आपण ऑब्जेक्ट स्टोअर केले तर आपल्याला मिळणार पण काय आहेत, आपल्याला ऑब्विसली ऑब्जेक्टच मिळणार आहेत. ओके, तसंच वेळी आपल्याला इकडे ऑब्जेक्ट मिळत आहे, तिकडे ऑब्जेक्टचा जर त्याला डायरेक्टली प्रिंट करायला गेलं की त्या पद्धतीत तो काय करतोय, त्याचा कोड प्रिंट करून देत आहे तुम्हाला. गेटिंग गाईज क्लिअर? ओके, सो यासाठी आपल्याला इम्पॉर्टंट काय की आपण आपल्या लिस्टला 1 बाय 1 इटरेट केलं पाहिजे, एलिमेंट वाईज इटरेट केलं पाहिजे. जसं मी काय करतोय, एक एलिमेंट मी माझ्या अरे लिस्ट मध्ये स्टोअर करत आहे. ओके, फर्स्ट आपण काय स्टोअर केलं, फर्स्ट आपण स्टोअर केला एम्प्लॉय 1, देन एम्प्लॉय 1 मला पहिला मिळाला पाहिजे, देन मी एम्प्लॉय 2 स्टोअर केलाय, सो आय विल गेट द एम्प्लॉय 2, अँड देन आपण एम्प्लॉय 3 स्टोअर केला, सो आय विल गेट द एम्प्लॉय 3. अशा वेळी ज्या सिक्वेन्सने आपण डेटा ऍड केलेला आहे एक्झॅक्टली सेम सिक्वेन्सने आपल्याला तो डेटा मिळणार आहे. सो या वेळी प्रिंट करून लिस्टला काही बेनिफिटच मिळणार नाही आपल्याला. मग त्यात एम्प्लॉयचा डेटा असो की कुठलाही ऑब्जेक्ट टाइप डेटा असो की हा अशाच वेळी प्रॉब्लेम क्रिएट करेल. ओके, सो मी याला कमेंट करतो इकडे आणि त्याला इटरेटर ना यूज करून काय करतो, मी त्याला प्रिंट करण्याचा प्रयत्न करतो. सो इटरेटर काय आहे, एक इंटरफेस आहे. ओके, तर बघा हा इटरेटर नावाचा एक इंटरफेस आहे, युटिल पॅकेज मधून मिळत असतो आपल्याला. त्या इंटरफेसचा यूज करायचा. हा काय करतो, तर आपल्याला 1 बाय 1 लाईन बाय लाईन डेटा, म्हणजे तुम्ही म्हणू शकता की 1 बाय 1 एलिमेंट तुम्हाला प्रोसेस करण्यासाठी हा तुम्हाला काय करतो, अपॉर्च्युनिटीज प्रोव्हाइड करतो, तुम्हाला सम फंक्शन्स प्रोव्हाइड करतो. तर ऑब्विसली इंटरफेस आहे तर काय करतो, काही फंक्शन आणि काही रूल्स प्रोव्हाइड करत असतो. तर हा पण तुम्हाला काही मेथड्स आणि काही रूल्स प्रोव्हाइड करणार आहे. इटरेटर कशासाठी, एम्प्लॉय साठी इटरेटर क्रिएट करायचा आहे. तर आपल्याला सांगायचं त्याला की इटरेटर फॉर एम्प्लॉय डेटा, हा एम्प्लॉय ITR नावाने आपण बनवू शकतो किंवा EMP ITR जे काही नाव द्यायचे तुम्हाला देऊ शकता. इक्वल टू इंटरफेस आहे गाईज, सो न्यू कीवर्ड याचा ऑब्जेक्ट नाही क्रिएट केला तो. सो कसा ऑब्जेक्ट क्रिएट करणार, सो आपल्याला काय करावं लागेल, या एम्प्लॉय लिस्टचा यूज करावा लागेल. सो एम्प्लॉय लिस्ट डॉट देर इज अ मेथड कॉल्ड एज अ इटरेटर मेथड. आता आपल्याला लिस्ट मधून मिळणार आहे, पण ऍक्च्युली हे मेथड आहे कलेक्शन मधलं, सो विल गेट दॅट मेथड. ओके, पण लिस्ट EMP लिस्ट डॉट इटरेटर नावाची मेथड आपण यूज केलेली. तर ही मेथड काय करते तुम्हाला बघा, या मेथडचा रिटर्न टाइप काय, इटरेटरचा ऑब्जेक्ट रिटर्न करण्याचं काम ह्या इटरेटर मेथडचं आहे. सो इट विल रिटर्न यू इटरेटर ऑब्जेक्ट. सो इटरेटरचा ऑब्जेक्ट तुम्हाला मिळेल, तो इटरेटरचा ऑब्जेक्ट ITR नावाच्या ऑब्जेक्ट मध्ये स्टोअर होईल. आणि हा ज्यावेळेस तुम्ही EMP डॉट इटरेटर करताय, EMP लिस्ट डॉट इटरेटर, सो वॉट एव्हर द डेटा इन EMP लिस्ट दॅट डेटा कम्स अंडर ITR ओके ऑब्जेक्ट. म्हणजे आता ह्या डेटाला तुम्हाला प्रोसेस करायची गरज नाहीये, यू कॅन डायरेक्टली प्रोसेस युअर ITR डेटा. गेटिंग गाइस क्लिअर? ओके फाईन, ठीक आहे. सो ITR नावाच्या ऑब्जेक्ट मध्ये डेटा प्रेझेंट आहे. नाव आपल्याला माहिती नाही की किती एम्प्लॉईचे ऑब्जेक्ट आहेत. आता आपण हार्ड कोड क्रिएट केले, सपोज डेटाबेस मधनं जर आपण हा डेटा गेट केलेला असेल, व्हेरीफाय केली, सिलेक्ट ऑल एम्प्लॉय फ्रॉम एम्प्लॉय टेबल आपण असं केलं असेल, तर तिकडे 50 पण एम्प्लॉय असू शकतात आणि 1000 पण एम्प्लॉय असू शकतात. पण आपल्याला माहिती नसेल तर त्यावेळेस आपण कुठलं लूप यूज करणार, सो विल गो विथ द व्हाईल लूप. So while loop for what? While loop for iterator. So iterate with iterator. Okay, बघा while loop चे टाइप दिलेत, iterate with enumeration, iterate with iterator. Okay, while loop for normal condition, only condition जे आपण यूज करत असतो, otherwise you can use this both number. So we will go with the second, कारण आपल्याला याचा यूज करायचा आहे. सो बघा हे ऑटोमॅटिकली तुम्हाला काय करतं, iterator dot has next जी मेथड iterator इंटरफेस ची आहे ती मेथड तुम्हाला इकडे सपोर्ट केली त्यांनी. iterator dot has next नावाची मेथड, ही मेथड रिटर्न करते ट्रू और फॉल्स. ओके,
तर ट्रू और फॉल्स ज्यावेळेस या मेथड मधनं आपल्याला मिळत असतं तर हा चेक करतो की पुढे एलिमेंट आहे का नाही. जर असेल तर ट्रू, नसेल तर फॉल्स तुम्हाला असं प्रोव्हाइड करून दिला जातो. ठीक आहे, तर हे कसं करतं मी तुम्हाला हे थोडंसं शो करून दाखवेल. देन एम्प्लॉई ईएमपी टाइपकास्ट करण्याची गरज नाही कारण याचा ऍक्च्युअल ऑब्जेक्ट रिटर्न टाइप असतो नेक्स्ट मेथडचा. बट आपण जे इनिशियली सांगितले की इटरेटर फॉर एम्प्लॉई, सो इट विल रिटर्न यू डायरेक्ट एम्प्लॉई ऑब्जेक्ट. सो आपल्याला डायरेक्टली एम्प्लॉईचं ऑब्जेक्ट मिळेल. त्याला ईएमपी नावाने आपण ऑब्जेक्ट क्रिएट करूया. आणि ईएमपी मधून तुम्हाला माहिती आहे गाईज आता डेटा गेट कसा करता येईल तुम्हाला. सो नाव यू कॅन यूज द सेटर मेथड सेट करण्यासाठी. नाव वी हॅव टू यूज द गेटर मेथड टू गेट द डेटा. तर या वेळी तुम्हाला डेटा मिळून जाईल आता 1 by 1 डेटा. आता हा ओके तुम्हाला सांगायचे काय ईआयडी आहे सगळ्यात आधी. सो ईआयडी प्लस ईएमपी डॉट गेट ईआयडी करायचं. नॉर्मल आपली ऑपरेशन आहे गाईज, आपण हे खूप वेळच केलेलं आहे. सेम आणि एक एक ऑब्जेक्ट मिळेल तुम्हाला. ओके, तुम्ही 3 ऑब्जेक्ट स्टोअर केले तर तिन्ही ऑब्जेक्ट तुम्हाला इकडे मिळणार आहेत आणि तिन्ही ऑब्जेक्टचा डेटा तुमच्या इकडे प्रिंट होणार आहे. सो गेट नेम गेट जेंडर करणार आपण इकडे. देन सपोज मोबाईल नंबर प्रिंट करायचा आपल्याला. गेट मोबाईल. देन नाव गाईज आपण प्रिंट करणार आहोत ईमेल आयडी. Now next is what we have to print the salary. ओके, यावेळी आपण हा डेटा पूर्णपणे प्रिंट केलेला आहे गाईज. देन प्रिंट केल्यानंतर आपण एकीकडे लाईन सेपरेटर देऊया. ओके, सो डेटा सेपरेट केला जाईल. एक एम्प्लॉयचा डेटा प्रिंट केला जाईल आणि सेपरेट केला जाईल. ओके, सो फर्स्ट गाईज मी काय करतो तुम्हाला एक्झिक्यूट करून दाखवतो हाऊ इट विल बिहेव. आता लास्ट टाइम तुम्हाला आउटपुट काय यायचं तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला ओके एम्प्लॉयचा डेटा न मिळता तुम्हाला काय मिळायचं त्याचा काहीतरी कोड मिळत होता तुम्हाला @ वगैरे. ठीक आहे, पण या केसमध्ये काय होईल एक एक एम्प्लॉई ईएमपी मध्ये येईल. प्रत्येक इटरेशनला प्रत्येक वाईल लूपच्या एका ओके इटरेशनला एक एम्प्लॉई निघेल तुमचा आणि ईएमपी मध्ये स्टोअर केला जाईल. नेक्स्ट मेथड काय करेल तो ईएमपी मध्ये तुम्हाला आणून देईल आणि त्यानंतर तुम्ही काय कराल ईएमपी डॉट करून त्याची सगळी काही जी काही डिटेल्स तुम्हाला प्रिंट करायची ती डिटेल्स अशा वेळी तुम्ही प्रिंट करू शकता. गेटिंग गाईज क्लिअर? ओके, नाउ आय विल एक्झिक्यूट इट अँड जस्ट ऑब्झर्व की काय होतंय. बघा हा एक्झिक्यूट झालाय प्रोग्राम आपला. सगळ्यात आधी वेलकम टू द मेन. देन एम्प्लॉय डेटा मध्ये आला शो एम्प्लॉय डेटा मध्ये एम्प्लॉय डेटा लिस्ट जे काही मेसेज आपण दिलेला तो हा बघा फर्स्ट एम्प्लॉय तुमचा जसा आपण ओके ऍड केला होता लिस्ट मध्ये त्याच वेळी आपल्याला फर्स्ट एम्प्लॉयचा डेटा मिळाला आहे. आफ्टर दॅट युअर सेकंड एम्प्लॉय अँड देन लास्ट इज व्हॉट युअर थर्ड एम्प्लॉय. गेटिंग गाईज हाऊ इट विल ओके वर्किंग. ओके, दिस इज द वे टू प्रोसेस द डेटा. जशा वेळी आपण डेटा ऍड करतो त्याच वेळी आपल्याला काय करायचं असतो आपल्या डेटाला प्रोसेस करायचं असतं. ओके गेटिंग ठीक आहे. सो जो डेटा पहिला ऍड झालाय म्हणजे बघा इकडे इकडे क्रिएट करण्याला इम्पॉर्टंट नाही इकडे ऍड करण्याला इम्पॉर्टंट आहे. मी जर सपोज इकडे E1 च्या आधी E2 ऍड केला देन E1 ऍड केला. ओके, सो मला इनिशियली काय मिळणार आधी मिळणार मला E2 आणि नंतर मिळणार मला E1. का कारण इन्सर्शन ऑर्डर मेंटेन केली जाते. गेटिंग गाईज क्लिअर? ठीक आहे, मी परत एक्झिक्यूट करतो. जस्ट ऑब्झर्व या केसमध्ये तुम्हाला E2 हा इनिशियली मिळाला पाहिजे. ओके, फर्स्ट ऍज ए E2. बघा हा E2 चा जो ऑब्जेक्ट आहे 102 अँड देन 101 मिळालेला आहे आपल्याला. गेटिंग गाईज? ठीक आहे, सो दिस इज ओके. खूप इझी प्रोसेस आहे गाईज. जर बघितलं तर तुम्हाला थोडस प्रॉपर वेने याला ओके करण्याचं काम आहे फक्त. ओके, तो आता तुम्हाला एवढं तर कळालं असणार की एम्प्लॉयचा डेटा कसा स्टोअर करायचा. म्हणजे युजर डिफाइन ऑब्जेक्ट असेल एम्प्लॉय असो स्टुडंट असो किंवा युजर असो या XYZ ऑब्जेक्ट असो तो कसा स्टोअर करायचा आणि कसा तो मॅनेज करायचा. गेटिंग गाईज क्लिअर?
ओके, आता जसं आपण हे अरे लिस्ट सोबत करतोय तसंच आपण लिंक लिस्ट असो, वेक्टर असो, क्यू असो किंवा स्टॅक असो, कुठल्याही क्लासेस सोबत अशाच वेळी डेटा काय करता येईल आपल्याला प्रोसेस करता येईल गाइस. ओके, सो त्यासाठी आपण थोडंसं लिस्टला इनिशियली प्रॉपर वेनी बघतोय, म्हणजे नंतर तुम्ही फक्त क्लासेस चेंज करून तुम्ही काय करू शकता, सेम सिमिलर टास्क तुम्ही त्यांच्यासोबत परफॉर्म करू शकता. ओके, फाईन गाइस, क्लिअर आहात इतकं? हॅलो. ओके, आणि जसं मी म्हटलं होतं की डुप्लिकेट डेटा असेल तर काय होईल, तर बघा मी ई वन ला 2 वेळेस ऍड केलेलं आहे, एक वेळेस सेकंड नंबरला ऍड केलेलं आहे आणि नंतर फोर्थ नंबरला ऍड केलेलं आहे. सो मी परत एक्झिक्यूट करतो, एक्झिक्यूट झालाय, आउटपुट आलेलं आहे. चेक करा आपल्याकडे किती ऑब्जेक्ट आलेत. पहिला आलाय 102, देन 101 अजय पाटील, देन 103 सचिन पाटील, and after that again 101 Ajay Patil will be there. So that is what Ajay Patil will get repeated, or you can say duplicate, right? कारण 2 वेळेस आपण ते लिस्ट मध्ये ऍड केलाय आणि जितके वेळेस ऍड कराल तितक्या वेळेस तो appear होईल. ओके गाईज, हॅलो. ओके, ठीक आहे. कधी कधी गाईज काय इश्यू येतो, ओके चेक करा. आता जसं आता आपण E1 ऍड केला, एक्झॅक्टली मी परत कॉपी करतोय गाईज इकडे, आणि इकडे मी काय केला, E1 न करता इकडे नल ऍड केला, किंवा एखादा असा ऑब्जेक्ट क्रिएट करतो मी इकडे ज्याच्यात डेटा तर नाहीये, एम्प्लॉयचा ऑब्जेक्ट आहे, E4 नावाने क्रिएट करतो. ओके, सो E4 नावाने क्रिएट केला आणि याला काहीच डेटा स्टोअर न करता मी याला काय केलं, नल असाइन केला आणि हा डायरेक्टली E4 इकडे स्टोअर केला. ठीक आहे, आता E4 तर आपल्याकडे आहे, E1 आहे, E2 आहे, E3 आहे, E4 पण आहे, पण E4 चा डेटा कसा आहे आपल्याकडे, हाऊ इट इज ए नल डेटा. गेटिंग गाइस क्लिअर? आणि ज्या वेळेस तुम्ही डेटा गेट करायला जाल आणि त्याला प्रोसेस करायला जाल तर तो काय करेल, तुम्हाला लक्ष घ्या, मी एक्झिक्यूट करून दाखवतो, अँड इट विल थ्रो अन एक्सेप्शन. काय झाला, E1 स्टोअर केला त्यांनी, रीड केला, E2 ओके E2 रीड केला, एम्प्लॉय 2 एम्प्लॉय 1 रीड केला, एम्प्लॉय 3 एम्प्लॉय 4 जो होता, ओके त्या ठिकाणी ओके तुम्हाला एक्सेप्शन आलाय. त्यानंतर परत तुम्हाला E1 तुम्हाला प्रिंट करायचा होता, पण इथून तुमचा प्रोग्राम ऍबनॉर्मली टर्मिनेट झालेला आहे. बघा तुमचं मेन एंड आलेलंच नाही पुढे. तो दिस इज व्हॉट नल पॉइंटर एक्सेप्शन. आता असा एक्सेप्शन येण्याचे खूप चान्सेस असतात आपल्याकडे. कधी कधी असू शकतो की नल डेटा आलेला असेल कुठल्या एखाद्या पर्टिक्युलर एम्प्लॉयचा. सो दॅट केस वी हॅव टू मॅनेज इट. ओके, सो वी मस्ट हॅव टू मॅनेज इट. ठीक आहे, कसं मॅनेज करायचं, तुम्हाला कुठे एम्प्लॉयचा इश्यू येतोय तर तुम्ही जर इकडे, आता तुम्ही म्हटलं की या एम्प्लॉई शो एम्प्लॉय डेटा मध्ये इश्यू येतोय, जर तुम्ही चेक कराल तुम्हाला इथे कळून येईल की बाबा शो एम्प्लॉय डेटा मध्ये तुम्हाला इश्यू आलेला आहे, शो एम्प्लॉय डेटा. ओके, लाईन नंबर 54 म्हणजे बघा तुम्हाला सगळ्यात आधी सांगते की ज्या वेळेस तुम्ही एम्प्लॉय मिळाला तुम्हाला त्यावेळेस तो नल मिळणार आहे. इकडे कुठला एम्प्लॉई, जो 4th नंबरला आपण ऍड केलाय तो एम्प्लॉय आहे नल. तर तो एम्प्लॉय जर तुम्ही गेट करण्याचा प्रयत्न केला, गेट तर केला जाईल बट ह्याच्यात नल डेटा आलाय आणि नल डॉट EID, त्यात EID आहेच नाही, तुम्ही ते गेट करू शकता का, त्याला मेमरीच अलोकेट केलेली नाही. सो तो इकडे गेट मेथड किंवा त्याचं कुठलंही मेथड कॉल होणं पॉसिबलच नाहीये. तर या केसमध्ये तो काय करतो, तुम्हाला गाईज तुम्हाला तो इश्यू देतोय. तो यामुळे तुम्हाला काय करायचंय, तर या लूप मध्ये तुम्हाला काय करायचं असतं, ट्राय कॅच लावायचं असतं. सो लूप मध्ये ट्राय कॅच लावल्याने काय बेनिफिट मिळेल आपल्याला, तर हे कम्प्लिटली हे जो लूप आहे ते इकडे क्लोज करावं लागेल आपल्याला. तर हे इटरेशन जे आहेत, आता सपोज याच्यात एक नाही, या लूप मध्ये 4 एम्प्लॉय जरी नल आले तरी आपला प्रोग्राम कंटिन्युअसली एक्झिक्यूट झाला पाहिजे. चला ठीक आहे, एम्प्लॉय ओके 1 नंबरचा जर ठीक आहे, 2 नंबरचा जर नल असेल तर 3ऱ्या नंबरचा एम्प्लॉयचा डेटा आपल्याकडे मिळाला पाहिजे, 4थ्या एम्प्लॉयचा डेटा मिळाला पाहिजे, कारण तो डेटा आहे आपल्याकडे. नल जिकडे असेल तिकडे नल पॉइंटर एक्सेप्शन थ्रो करायचा आणि बाकीचा डेटा आपल्याला प्रिंट करून द्यायला पाहिजे. तो यावेळी आपल्याला मॅनेज करायचा आहे. सो त्यासाठी आपल्याला हे इकडे मॅनेज करणं खूप इम्पॉर्टंट आहे. क्लिअर आहात गाइस तुम्ही? ओके, आणि त्यामध्ये तुम्हाला जे काही मेसेज द्यायचा आहे तो मेसेज तुम्ही इकडे प्रॉपर वेनी देऊ शकता, जसा तुम्हाला हवाय तसा. ओके, आता मी फक्त नॉर्मली मेथडचं नाव टाकून देणार आहे. ओके, सो यावेळी आपण काय केलेलं आहे, शो केलेलं आहे. नाउ आय विल एक्झिक्यूट इट अगेन
बघा तुम्हाला माहिती नल डेटा अवेलेबल आहे, स्टील आपला प्रोग्राम ओके फिनिश झालेला आहे प्रॉपर. गुड बाय मेन हे आपल्याकडे आलेलं आहे. सो दॅट इज व्हॉट द पॉवर ऑफ एक्सेप्शन हँडलिंग. एक्सेप्शन आलं मध्ये ओके. बघा एक्सेप्शन रिलेटेड मेसेज पण प्रिंट झालेला आहे आपल्याकडे. अँड देन काय केलेलं त्यांनी गाईज, एक्सेप्शन रिलेटेड मेसेज प्रिंट केल्यानंतर सुद्धा आपला जो रिमेनिंग एम्प्लॉय आहे E1 जो आपण डुप्लिकेट केला होता त्याला सुद्धा आपण इकडे प्रिंट करून सक्सेसफुली मेन एंड आपण इकडे शो करून दिलेला आहे. गेटिंग गाईज क्लिअर आहात तुम्ही? हॅलो ओके. तर यावेळी तुम्हाला मॅनेज करायचे असतात केसेस ओके, आणि तुम्हाला काय करायचं असतं, कंटिन्यू करायचं असतं. सो दॅट इज ओके इम्पॉर्टंट केस. क्लिअर आहात तुम्ही? एक्सेप्शन हँडलिंग कसं यूज करू शकता तुम्ही यामध्ये? ओके. इटरेट कसं करायचं यात पण क्लिअर आहात राईट गाईज तुम्ही? ओके ठीक आहे. तर लक्षात घ्या इटरेटर म्हणजे काय. ओके जास्त मोठी गोष्ट नाहीये. सिंपल मी जसं म्हटलं की इटरेटर इज ए इंटरफेस. हा एक इंटरफेस आहे. सो इंटरफेस आहे म्हणजे तुम्हाला माहिती की इंटरफेस मधून आपल्याला काय मिळत असतात, मेथड्स मिळत असतात आणि त्याचे काहीतरी युजफुल रूल्स असतात त्याचे. तर इटरेटर म्हणजे याच्या नावातच आहे स्वतः की इटरेट करणे. काही गोष्टीला इटरेट, जसं आपलं फॉर लूप काय करतं, इटरेट करतं. मल्टिपल एलिमेंट जर आपल्या अरे मध्ये असतील तर आपल्याला त्याला काय करायचे असतात, एक एक एलिमेंट इटरेट करायचे असतात, म्हणजे प्रोसेस करायचे असतात डेटाला. तर तशाच वेळी इटरेटर हा जो कन्सेप्ट आहे तो कशासाठी आहे, तो तुमच्या कलेक्शनच्या डेटाला प्रोसेस करण्यासाठी आहे. कलेक्शनचा डेटा म्हणजे काय, इट मे बी लिस्ट ऑब्जेक्ट, इट मे बी सेट और इट मे बी एनी क्यू ऑब्जेक्ट, म्हणजे त्यातला कुठलाही क्लास असू शकतो. सो त्याला क्रिएट कसं करायचं, मग हा तो इंटरफेस आहे. सो क्रिएट करण्यासाठी कलेक्शन काय करतं, आपल्याला एक मेथड प्रोव्हाइड करतं कलेक्शन इंटरफेस. सो दॅट मेथड इज इटरेटर मेथड. आणि ही मेथड काय करतं, तुम्हाला इटरेटरचा ऑब्जेक्ट रिटर्न करत असतं. सो दॅट इज द रिटर्न टाइप ऑफ दिस इटरेटर मेथड. ओके. मग ती कशी कॉल करायची, तर ऑब्विसली इटरेटर कॉल करायचा तर काय, एम्प्लॉय लिस्ट जो काही तुम्ही ऑब्जेक्ट यूज करत असाल, कलेक्शन क्लास यूज करत असाल, त्या कलेक्शन क्लासचा ऑब्जेक्ट डॉट इटरेटर केला की ती तुम्हाला मेथड अवेलेबल होऊन जाईल आणि तुमचा इटरेटर इकडे क्रिएट होऊन जाईल. ज्यावेळेस तुम्ही कुठल्याही ऑब्जेक्ट डॉट इटरेटर करता, या ऑब्जेक्ट मधला जो काही डेटा असेल तो इटरेटर मध्ये अवेलेबल केला जातो आणि तो डेटा इटरेटर मध्ये चेक केला जातो. मग ह्याच्यात कुठल्या कुठल्या मेथड, एक मेथड आहे याची रिमूव्ह मेथड आहे, एक आहे हॅज नेक्स्ट मेथड आणि देर इज अ नेक्स्ट मेथड दॅट इज व्हॉट नेक्स्ट मेथड. या तीन मेथड हा सपोर्ट करतो. आपण हॅज नेक्स्ट आणि नेक्स्ट, हॅज नेक्स्ट मेथड काय करतं गाईज, चेक करतं की पर्टिक्युलर इटरेटर मध्ये ओके डेटा आहे का नाहीये. जर डेटा असेल तर ट्रू देतं, नाही तर फॉल्स देतं. म्हणजे इच अँड एव्हरी इटरेशनला तो चेक करत जाईल. पहिल्यांदा काय होईल, इटरेटर मध्ये आता किती ऑब्जेक्ट आहेत, देर आर ओके 5 ऑब्जेक्ट. चेक कराल तर किती ऑब्जेक्ट आपण ऍड केलेत लिस्ट मध्ये, हा बघा 1, हा 2, हा 3, हा झाला 4 आणि हा झाला 5. देर आर 5 ऑब्जेक्ट. म्हणजे किती इटरेशन होणार आहे त्याचे, 5 इटरेशन विल बी देअर. सो सगळ्यात पहिल्या इटरेशनला काय करेल, तो चेक करेल. इटरेटरला पॉइंट करतो, तो इटरेटर टू चेक करतो की इटरेटर मध्ये डेटा आहे का. फर्स्ट थिंग, जर डेटा असेल तर हा ट्रू देतो. ट्रू म्हणजे तो काय करतो, एंटर करतो व्हाईल लूप मध्ये. व्हाईल लूप मध्ये एंटर केल्यानंतर लगेचच इकडे काय केलेलं आहे आपण, नेक्स्ट जो कोड आहे तो एक्झिक्यूट होतो. काय नेक्स्ट, आयटीआर डॉट नेक्स्ट. आयटीआर डॉट नेक्स्ट काय करतो, जो तुमचा पहिला एलिमेंट आहे म्हणजे ईएमपी काय केलेला आहे तुम्ही 2, तर हा EMP2 चा जो डेटा असेल तो EMP2 चा डेटा EMP मध्ये आणून देतो. गेटिंग गाइस क्लिअर. तर EMP2 मध्ये डेटा आलेला आहे, EMP मध्ये डेटा आलेला आहे एम्प्लॉय 2 चा. तो डेटा गेट करताय तुम्ही EMP डॉट गेट ई नेम ID वॉट एव्हर. तो एम्प्लॉय 2 चा डेटा तुम्हाला मिळून जाईल. इटरेटर संपला, एक्सेप्शन आलेलं नाहीये, हे रन नाही होणार आहे. इथून पुढे तो काय करेल, परत वर जाईल, परत चेक करेल ITR डॉट हॅज नेक्स्ट. आता तुम्ही पहिल्या एलिमेंटला होतात, पहिला एलिमेंट होता तुमचा E2 ओके. आता लिस्ट मध्ये दुसरा एलिमेंट आहे का, येस देर इज अ नेक्स्ट एलिमेंट दॅट इज E1. पुढे एलिमेंट आहे का, ट्रू. तर हा ट्रू रिटर्न करणार जर एलिमेंट असेल तर. ट्रू म्हणजे लूप सॅटिस्फाईड होणार. लूपच्या आत एंट्री, आत एंट्री म्हणजे ITR डॉट नेक्स्ट केलं की आपल्याला तो जो नेक्स्ट एलिमेंट आहे ओके E1 एम्प्लॉय 1 त्याचा डेटा आपल्याला EMP मध्ये मिळेल. EMP ला जर आपण प्रिंट केलं गेट ID गेट नेम तर एम्प्लॉय 1 चा डेटा प्रिंट होईल. परत लूप संपलं, वर जाईल, वर जाऊन चेक करेल अगेन देर इज वन मोर एलिमेंट, पुढे एलिमेंट आहे का. ओके तुम्हाला माहिती आहे की देर इज ए ओके नेक्स्ट एलिमेंट इज व्हॉट E3. येस देर इज ए E3 इज देअर. सो E3 काय केला जाईल,
ट्रू दिला जाईल इकडे, EMP मध्ये येईल आणि असं कंटिन्युअस चालेल जोपर्यंत तुमच्याकडे डेटा आहे. शेवटी आलो सपोज आपण इकडे कुठे, ओके E1 ला आलो, E1 तुमच्या पुढे आला, इकडे चेक करेल E1 डॉट हॅज नेक्स्ट. आता E1 च्या पुढे कुठे आहे का कोणी, चेक करा, नाहीये, तो हा रिटर्न काय करणार मग, हॅज नेक्स्ट रिटर्न करणार फॉल्स. फॉल्स म्हणजे लूप टर्मिनेट होईल आणि तुमचं मेथड कम्प्लीट होईल. सो यावेळी इटरेटर काय करत असतो, इटरेट करत असतो किंवा प्रोसेस करत असतो तुमच्या डेटाला. गेटिंग गाइज क्लिअर हाऊ इटरेटर विल वर्क. ओके गाइज, ठीक आहे. सो आज आपण काय करूया, इकडेच थांबूया. ओके, आणि मी तुम्हाला सांगेल की तुम्ही काय करा, कालचा जो व्हिडिओ अपलोड झालेला आहे तो व्हिडिओ बघा आणि आजचं हे जे आहे ते हे तुमच्या समोर झालेलं आहे. ओके, तुम्ही बघितलेलंच आहे, तर तुम्ही हे ओके स्टडी करण्याचा प्रयत्न करा आणि स्वतः प्रॅक्टिकल करा, तरच तुम्हाला ते जमेल, अदरवाईज इश्यूज येतील. क्लिअर गाईज, आणि जर काही इश्यूज असतील, तुम्हाला काही प्रॉब्लेम्स असतील, यू कॅन कॉल मी और यू कॅन मेसेज मी. ओके गाईज, क्लिअर. ओके फाईन. सो थँक्यू गाईज, आज आपण इकडेच थांबणार आहोत, कंटिन्यू करूया आपण उद्याच्या क्लासमध्ये. ठीक आहे, सी.